नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 7,500च्या भावावर कापूस विकावा की मग थांबावं? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 7,500च्या भावावर कापूस विकावा की मग थांबावं? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 7,500च्या भावावर कापूस विकावा की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 7,500च्या भावावर कापूस विकावा की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी मागणी पुरवठ्याची स्थिती सुद्धा बघणं गरजेचं आहे। देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर कापसाचा बाजारभाव हा 7,200 ते 7,500च्या दरम्यान दिसत आहे। जी आवक 4 आठवड्यापूर्वी 2 लाख गाठीच्या आसपास होती, हीच आवक सध्या 90,000 गाठीपर्यंत खाली पोहोचली आहे आणि देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यल्प आहे। सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी 100 सेंट्सच्या वर आहे आणि याचा जर विचार केला तर यामुळे देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात 15%ची तफावत आहे। म्हणजे आपल्या देशातील कापसाचा बाजारभाव जागतिक बाजारभावापेक्षा स्वस्त आहे। यामुळे देशातून कापसाची निर्यात भविष्यात प्रचंड वाढण्याची शक्यता आहे, परंतु देशामध्ये शिल्लक साठा कमी असल्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्याची स्थिती निर्माण होणार। यामुळे कापसाचा बाजारभाव भविष्यात प्रचंड वाढणार जरी असला तरी कापसाची विक्री एकदाच न करता टप्प्याटप्प्यानं करायला पाहिजे। या अंतर्गत 7,500च्या भावावर मार्च महिन्यात आपण 25% कापूस विकावा आणि बाकी कापूस 25% करून प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं विकला तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।